नमस्कार. गझल भावनेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सदानंद डबीर यांच्या काही निवडक गझलांचा आस्वाद आपण या उपक्रमाअंतर्गत घेतो आहोत. आजची गझल ऐका आणि या गझल नंतर या गझलविषयीचं भाष्य करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करणार आहे, तेव्हा भाग शेवटपर्यंत जरूर ऐका. चौकटीतल्या आकाशाचे काय करू, मी इवल्याशा अस्तित्वाचे काय करू. पाऊस येता लावून घेतो खिडकी मी, पाऊस येता लावून घेतो खिडकी मी. कोसळणाऱ्या मनमेघाचे काय करू, मी इवल्याशा अस्तित्वाचे काय करू. अवचित माझी सांज बहरली तुझ्यामुळे, अनपेक्षित भेटल्या सुखाचे काय करू, अनपेक्षित भेटल्या सुखाचे काय करू. चौकट मोडून उडे पाखरू स्वैरपणे, सुखासीन सुखासीन बंदिस्त जिण्याचे काय करू, मी इवल्याशा अस्तित्वाचे काय करू. आणि शेवटचा शेर आहे. आयुष्याची दिवे लागणी होताना, मनातल्या या अंधाराचे काय करू, मनातल्या या अंधाराचे काय करू, मी इवल्याशा अस्तित्वाचे काय करू. चौकटीतल्या आकाशाचे या गझलेमध्ये 5 शेर आहेत. सगळेच चांगले असले तरी हास्यले गझल शेर 2 आहेत असं मला वाटतं. बघा, पाऊस येता लावून घेतो खिडकीनी या शेराच्या उला मिसळ्यामध्ये डबीरांनी अतिशय साधं विधान केलंय. नेहमीची घटना आहे, पाऊस आला की पाणी घरात येऊ नये म्हणून आपण खिडकी लावून घेतो. पण हे साधे पण फसवं आहे, कारण सानी मिसळ्यामध्ये म्हणजे पुढच्या ओळीत त्याचा एक अनपेक्षित आणि काळजाला स्पर्श करणारा शेवट येतो. पाऊस आला म्हणून मी खिडकी तर लावली, पण कोसळणाऱ्या मनमेघाचे काय करू. मनमेघ हा नवीनच शब्द आहे ना, म्हणजे मनमोर आपल्या परिचयाचा आहे, पण मनमेघ एक अनाम दुःख जे मानवी अस्तित्वाचाच भाग आहे, ते कवीच्या मनातही आहे. तोच तो कोसळणारा मनमेघ. मी इवल्याशा अस्तित्वाचे काय करू असा प्रश्न मतल्यात उपस्थित केलाय. बाहेरचा पाऊस तर अडवला, पण मनात जो दुःखाचा मेघ कोसळतो आहे त्याचं मी काय करू. गझलेचा शेवट तर अप्रतिम असा हास्यले गझल शेर आहे. आयुष्याची दिवे लागणी होताना. 3च शब्दामध्ये या गझलेचा नायक एखादी ज्येष्ठ व्यक्ती आहे हे सूचित होतं. आणि दिवे लागणी हा शब्द नेमका आणि अर्थवाही आहे. त्याचं कारण सानी निसऱ्यात स्पष्ट होतं की कवी विचारतो, आयुष्याची अशी दिवे लागणी होताना मनातल्या या अंधाराचे काय करू. मनातला अंधार. गझलेच्या चौकटी बाहेरचं आकाश डबीरांनी खेचून आणलंय. गझल बावनी.